हे यार तुम्हाला नाही म्हणलं का परत शॉर्टकट दिसणार हे बघा. हा आपण बिजली गावावरून आलो ना. बघा इथे ना परिक्रमावासी आहे ना बसलेत. नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमावासी आहे ना भोजन प्रसादीसाठी बसलेत. एक टू व्हीलरवरती हे करतात बघा. तर इथूनही शॉर्टकट आहे, आपण शॉर्टकट मारू शकतो इथूनही, पण हे टू व्हीलरवरती करतात आणि त्यांना गाडीनेच जावं लागतं आणि ते आपले भोजन प्रसादी चालू आहे त्यांची. आणि बघा इथूनही शॉर्टकट आहे म्हणजे. आणि एक पायऱ्या बनवल्यात मस्त जाण्यासाठी बघा. म्हणजे एक आपल्या वयस्कर माणूस जरी असली ना तरी काय पडू शकत नाही किंवा काय होऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्यांनी त्यांची पण आहे ना एक व्यवस्था केलेली आहे, पायऱ्या बनवल्यात हे घसरू नये म्हणून. आणि चांगलं आहे. आपल्याला काहीतरी मला वाटतं इथे एक नदी लागते, नदी क्रॉस करावं लागेल, छोटी नदी. बघूया पिंपळखुटाई. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा ते ना आपण बांबूंचं नाही का पिंपळखुट्यावरून निघलो ना, बांबूंच्या याच्यातून जर निघलो ना तर तुम्हाला सांगतो आहे ना हे पूर्णपणे ना हा ज्या ओढ्यातूनच रस्ता आहे बरं का. ओढा इकडून तिकडं तिकडून इकडं फिरायला लागायचं. तिथं जम्पलिंग करू नका. आणि आल्याच्या नंतर लास्टला तुम्हाला हँडपंप दिसेल. हँडपंप दिसल्यानंतर आहे ना हँडपंप आहे हा. हँडपंप दिसला का तुम्हाला सरळ आहे ना, तुम्हाला सरळ निघायचं आहे सांग सरळ. हे बघा सरळ जाणार तुम्ही हे असं. हा सरळ रोड. इथे काहीतरी लाल लावलेलं आहे. इथे यारो पण दाखवलेलं आहे. नर्मदा परिक्रमा पण इथं लिहिलं आहे. आणि सरळ निघा बरं का. हे बघा त्या ओढ्यातून अंगणवाडी लागेल, ओढ्यामध्येच अंगणवाडी पण आणि त्या बांबूंची. आणि सरळ म्हणजे तुम्हाला काही चुकायची आहे ना तिथं गरज नाही आहे. फक्त आहे ना एक लक्षात ठेवा यारो. आणि एक इकडे तिकडं आहे ना फिरू नका. थोडा वेळ नाही आलं तर थोडा वेळ तिथंच उभं राहून थोडंसं आजूबाजूला नजर द्या, मग लक्षात येईल. यारो नर्मदे यार नर्मदे यार. हे बघा रोडवाल्यावर इथं पण एक आश्रम आहे. हे बघा इथं पण एक आश्रम आहे, पण इथं न जाता आम्ही सरळ चाललेलो आहे. तर आम्ही आलेलो आहे इथं पण आश्रम आहे. नर्मदे यार नर्मदे यार. हे बघा तर आहे ना. हे बघा हे चुलपाणी जंगल. आता मी शॉर्टकट मारलं थोडा. आणि मोकास तिथे एक आश्रम आहे. मोकासला आश्रम आहे. तिथं जागा नाही बोलतात. बघूया आता. हे बघा उतरायला परत रोड लागेल. बघा हे पूर्ण चुलपाणी जंगल आहे. बघा चालता चालता कॅमेरा पकडाय. हे बघा आता आला रोड. म्हणजे भरपूर वावंडा होता. बघा शॉर्टकट मारला आहे आज थोडा. असे थोडे शॉर्टकट भेटाय पाहिजे. मोकास लगेच. बघा छोटा घाट आहे, खाली आला आहे. हे बघा आणि एकटाची मस्त नर्मदे हर. आणि एकट्याची परिक्रमा आहे ना खरोखर चांगली आहे. तर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ध्यान करत चालायचं. जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला काही करता येतं. व्हिडिओ थोडा काढला. हे बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा हा जो पहाड दिसतोय ना, एवढा पहाड चढलेलो आहे आम्ही 2 किलोमीटरचा भाबरीला. तर आता आम्ही आहे ना आता चाललो आहे मोकास पिंपळखुट्यावरून. पिंपळखुट्याचा हा घाट आहे. हे तुम्हाला दाखवतो आहे बघा. हे पूर्ण घाट असं हे जंगल आहे. हे चुलपाणी जंगल. हे जंगल आहे चुलपाणी. या जंगलातून चाललो आहे. आणि आता तर रोड कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. आणि तुम्हाला सांगतो हे बघा तो पाठीमागून येतात परिक्रमावासी यांचा हा रोड आहे. मोकासला एक आश्रम आहे, त्या आश्रमावरती चाललो आहे. तो आश्रम आहे. आणि अशा गाड्या येत राहतात. हे गाडी येत राहतात अशा गाड्या, पण मोठ्या गाड्या नाही. ती अशाच हे छोट्या गाड्या आहेत, मोठ्या गाड्या नाही अजून. तर हे बघा
हे जो आहे हा घाट आहे, हा घाट खाली उतरल्यावर मोकास लागेल आणि तिथून पुढं एक 8 किलोमीटरवरती एक आश्रम आहे. तर जवळजवळ आलो आहे. हो असा घाट आहे. आणि हा जो आहे परिक्रमा, ही नर्मदा परिक्रमा रोड आहे. आजचं आहे ना जरा म्हणजे थोडासा असं आलं ना आणि चालण्यात जरा थोडंसं शिरोळ पडले, आनंद वाटतो आहे. आणि चालायला पण आहे ना कितीतरी बघा ते पाठीमागं तुम्हाला आहे ना 70-80 वर्षाचे आहेत खरोखर आहेत. आणि खरोखर आहेत ते लोक, त्या लोकांचे मानलं पाहिजे त्या लोकांना. हे असे चालतात आणि चांगले आहे ना परिक्रमावाशी. आता ते आश्रमवाले पण चांगली सेवा देतात. नर्मदे हर, नर्मदे.